अनुषंगाने आज संस्थेच्या वतीने मला एक वाक्पुष्प अर्पण करण्याची संधी संस्थेच्या वतीने उपलब्ध करून दिलेली आहे। तर त्या दृष्टीने मला जो विषय या ठिकाणी संस्थेच्या वतीने मिळालेला आहे त्या विषयाचं नाव वेदांत विचार असं आहे। तर त्या अनुषंगाने मी जो काही थोडाफार अभ्यास या संबंधामध्ये केलेला आहे तो वेदांत विचाराच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा भगवान परशुरामांना वंदन या ठिकाणी मी करतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्यांना या ठिकाणी मी वंदन करतो। आता या ठिकाणी आपल्या प्रस्तुत विषयाला मी प्रारंभ करतो आहे। वेदांत विचार। आता वेदांत म्हणजे काय या विषयाची थोडीशी पहिले माहिती आपण या ठिकाणी घेऊया। समस्त संहिता ब्राह्मण हा जो सगळा भाग वेदामध्ये बघायला मिळतो याला पूर्व भाग असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर येणारा जो वेदामधला भाग आहे जसं उपनिषद वगैरे हा जो सगळा येणारा भाग आहे हा उत्तर भाग म्हणून ओळखला जातो। पूर्व आलेला जो भाग आहे म्हणजे संहिता ब्राह्मण हा जो आलेला सगळा भाग आहे यालाच पूर्व मीमांसा असं म्हटलं जातं आणि उत्तर भाग म्हणून जो आलेला आहे उपनिषद वगैरे हा जो सगळा भाग आलेला आहे यालाच वेदांत किंवा उत्तर मीमांसा असं म्हटलं जातं। या पूर्व मीमांसा जी आहे म्हणजे संहिता ब्राह्मण वगैरे हा जो सगळा विषय आहे या सगळ्याच्या मध्ये कर्मकांडाविषयीची माहिती प्रस्तुत केलेली असते। कर्मकांडाविषयीची काही विविध विधान या पूर्व मीमांसेमध्ये आलेली असतात। त्या सगळ्या विधानांचा समन्वय कसा करावा, त्या विधानांचा अधिदेश कुठे करावा कुठे करू नये, त्याचप्रमाणे त्याच्यातले प्रकृती विकृती भाव कसे ओळखावे यासाठी जे शास्त्र सांगितलेलं आहे ते पूर्व मीमांसा। त्याचप्रमाणे जो उत्तर भाग वेदामध्ये आलेला आहे त्या उत्तर भागामध्ये उपासना मार्ग ज्ञान मार्ग या संबंधामध्ये काही विविध विधान आलेली असतात। तर या विधानांचा समन्वय कसा करावा, त्याचा अधिदेश कसा करावा, त्याच्यातले प्रकृती विकृती भाव कसे ठरवावे यासाठी उत्तर मीमांसा ही प्रवृत्त झालेली असते। आता या उत्तर मीमांसेमध्ये जे प्रधानभूत मांडलं गेलेलं आहे त्याला प्रस्थानत्रयी म्हणून ओळखलं जातं। त्या प्रस्थानत्रयीवरती संपूर्ण उत्तर मीमांसा म्हणजेच वेदांत हे आधारित आहे। ही प्रस्थानत्रयी म्हणजेच उपनिषद गीता आणि ब्रह्मसूत्र या तिघांना मिळून प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं। प्रस्थान म्हणजे उगम, प्रस्थान या शब्दाचा अर्थ उगम। या सगळ्या वेदांत शास्त्राचा उगम प्रस्थानत्रयीमध्ये म्हणजेच ब्रह्मसूत्र गीता आणि उपनिषद या त्रयीमध्ये संपूर्ण वेदांत शास्त्राचा उगम आहे असं शास्त्रकारांचं मत आहे। प्रामुख्याने या शास्त्रामध्ये येणारे जे विषय असतात वेदांत शास्त्रामध्ये प्रामुख्याने येणारे जे विषय असतात त्या विषयांमध्ये ठळक विषय मुख्य विषय म्हणून जे ओळखले जातात ते म्हणजे ब्रह्म माया अशा पद्धतीचे हे मुख्य विषय म्हणून ओळखले जातात। सगळ्या वेदांत शास्त्राची जी प्रवृत्ती आहे वेदांत शास्त्र सांगण्यासाठी जे तत्पर आहे ते एक वाक्य एक सूत्र मुख्य आहे
ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. याचा अर्थ या सृष्टीमध्ये ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. ब्रह्म हे एकमेव नित्य मानलेलं आहे. पण आता ब्रह्म म्हणजे काय? प्रमुख विषय ब्रह्म माया वगैरे सगळे आहेत, पण ब्रह्म म्हणजे काय? तर ब्रह्म हे काही वस्तुरूप नाहीये. आपण एखादा पेन घेतला आणि दाखवला हा पेन आहे, एखादी वही घेतली आणि दाखवली ही वही आहे. तसं ब्रह्म काही वस्तुरूपात नाहीये की एखादी वस्तू उचलली आणि दाखवली की हे ब्रह्म आहे. अशा स्वरूपाचं ब्रह्म नाही. किंबहुना ज्या ठिकाणी वेद ही ब्रह्म्याची गणना करताना, ब्रह्म्याचं वर्णन करताना वेद ही नकारात्मक भाषेमध्ये करतो. नेती नेती अशा शब्दामध्ये वेदाचं वर्णन, ब्रह्म्याचं वर्णन वेदामध्ये बघायला मिळतं. त्याचप्रमाणे जगतामध्ये असलेली जी काही शास्त्र आहे, जगतामध्ये असलेली जी काही दर्शन आहे, जी काही तत्वज्ञान आहे, त्या समग्र तत्वज्ञानांनी, दार्शनिकांनी ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म हे वर्णन करण्याकरता म्हणून बरेच प्रयत्न केलेले आहेत. पण ते सगळे प्रयत्न हे निष्फळ ठरतात. ब्रह्म, शुद्ध ब्रह्म हे आपल्याला वस्तू रूपामध्ये सांगता येऊ शकत नाही. ब्रह्म हे निराकार आहे. ब्रह्म्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. एखाद्याने ब्रह्म अमुक एक स्वरूपाचं आहे असं वर्णन जर का ब्रह्म्याचं करायला घेतलं, त्याच्या आकारमानाचं वर्णन करायला घेतलं, तर ते एक दृष्टांत आहे, एक गोष्ट आहे बेडकाची आणि एका बैलाची. त्या गोष्टीप्रमाणे हास्यास्पद होईल. एका विहिरीमध्ये एक बेडूक राहतो. तर त्या विहिरीमध्येच त्याचं पालन पोषण होतं. लहानाचा थोडाफार मोठा व्हायला लागतो आणि त्यानंतर एके दिवशी त्या विहिरीचं पाणी काढण्याकरता म्हणून एक गृहस्थ त्या विहिरीपाशी जातो आणि विहिरीचं पाणी काढतो बादलीने. तर त्या बादलीमध्येच तो बेडूकही आलेला असतो. बादली तो गृहस्थ वर काढतो, पाणी बाहेर घेतो. बेडूक उडी मारून बाहेर त्या काठावरती येऊन बसतो. बाहेर आल्यानंतर मात्र विहिरीच्या बाजूला एक बैल उभा असतो. आता त्या बेडकाचा जन्म विहिरीत झालेला असतो. तो बेडूक नुकताच मोठा मोठा होत असतो. त्याने बाहेरची सृष्टी, बाहेरचं जग हे कधी बघितलेलंच नसतं. त्याला त्या विहिरीमध्येच राहायची सवय असते. तर बाहेर आल्यानंतर मात्र त्याला एक बैल त्या विहिरीच्या जवळ दिसतो. तर बैल बघितल्यानंतर तो बेडूक एकदम घाबरतो, अचंबित होतो. नवीन पदार्थ, नवीन काहीतरी त्याने बघितलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला भय उत्पन्न होतं, घाबरतो आणि पुन्हा त्याच्या स्वस्वरूपामध्ये म्हणजेच परत त्याच्या विहिरीच्या ठिकाणी तो उडी मारून निघून जातो. विहिरीमध्ये गेल्यानंतर त्याच्या आईला, वडिलांना, आता हे आपण काही त्याचा नातेसंबंध या ठिकाणी असं ठरवू शकत नाही. कथेचा बोध फक्त आपण लक्षात घ्यायचा की तिथे परत त्याच्या विहिरीमध्ये म्हणजे स्वगृही तो गेल्यानंतर बाहेर त्यांनी जे बैलाचं स्वरूप बघितलेलं असतं, त्या स्वरूपाचं वर्णन तो बेडूक घरी गेल्यानंतर करायला लागतो. की त्याचं अशा पद्धतीचे त्याला शिंग होते, अशा पद्धतीचे डोळे होते आणि पोट मात्र प्रचंड मोठं होतं. बैलाचं पोट हे प्रचंड मोठं होतं. तर मग त्याची आई, त्या बेडकाची आई त्याला स्वतःचं पोट थोडंसं फुगवून दाखवतं की एवढं मोठं होतं का? बेडूक म्हणतो नाही, याहीपेक्षा मोठं होतं. त्याची आई परत एकदा पोट फुगवून दाखवते, मग एवढं मोठं होतं का? बेडूक म्हणतो नाही, याहीपेक्षा मोठं होतं. हा क्रम चालूच राहतो. बेडूक म्हणतो नाही असं नव्हतंच, याहीपेक्षा मोठं होतं. ती पोट फुगवतच राहते. असं करत करत त्या बेडकाच्या आईचं पोट फुटतं आणि ती मरते.
पण याची नकारात्मक, याची नाही नाही म्हणण्याची जी पद्धत आहे, याची नाही नाही म्हणण्याची जी गती आहे, ती मात्र काही थांबत नाही. याच पद्धतीने वेद ही ब्रह्म या शब्दाचं वर्णन करताना नेती नेती अशा शब्दांमध्ये श्रुतिवचनामधून ब्रह्म्याचं वर्णन वेद करतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की ब्रह्म्याचा आकारमान, ब्रह्म किती मोठं आहे किती छोटं आहे हे शब्दात सांगता येणं शक्य नाही. शास्त्रकार एका वाक्यामध्ये त्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न करतात. स्वरूप वेगळं आहे, ब्रह्माचं स्वरूप हा वेगळा विषय आहे आणि ब्रह्म हा वेगळा विषय आहे. आता आपल्या समोर जर एखादा घट ठेवला तर तो घट ओळखण्यासाठी म्हणून घटाचं वर्णन करू शकू आपण, की ज्याच्यामध्ये पाणी घालतात तो घट, ज्याच्या पाणी घातल्यानंतर जे पाणी थंड होतं तो घट. पण घटाचा आकारमान सांगता येऊ शकत नाही. अशाच पद्धतीने ब्रह्म्याचं आहे. ब्रह्म्याचं आकारमान सांगता येत नाही, पण ब्रह्म्याचं स्वरूप, ब्रह्म्याची विविध स्वरूप सांगितलेली आहेत. त्या स्वरूपाविषयी मात्र आपल्याला शास्त्रामधून वेगवेगळ्या ग्रंथांमधून माहिती उपलब्ध होऊ शकते. तर शास्त्रकार या ब्रह्म्याचं वर्णन करताना एका पंक्तीमध्ये, एका श्रुती वाक्यामध्ये सांगतात, अनोरणीयान महतो महीयान. याचा अर्थ अणुपेक्षाही लहान आणि महानाहूनही महान, अशा पद्धतीचं वर्णन शास्त्रकार करतात. आता एक निसर्गाचा नियम आहे, जी वस्तू, जो पदार्थ सगळ्यात सूक्ष्म आहे, जो पदार्थ सगळ्यात लहान आहे, तर त्या सगळ्यात सूक्ष्म असणाऱ्या पदार्थाचं व्यापकत्व मात्र मोठं बघायला मिळतं. असा एक सृष्टीचा, एक निसर्गाचा हा नियम आहे. कुठलीही उदाहरणं तुम्ही समोर घ्या, एखादी सुई घ्या, एखादी टाचणी घ्या, स्वरूप लहान आहे म्हणजे वस्तू लहान आहे, पण टाचणी टोचल्यानंतर त्याचं व्यापकत्व जाणवतं. काटा घ्या एखादा, काट्याचं स्वरूप लहान आहे, पण काटा टोचल्यानंतर त्याचं महत्व, त्याचं व्यापकत्व आपल्याला लक्षात येतं. आता गेल्या 1.5-2 वर्षांपासून आपण सगळेच जण ज्या आजारासोबत लढतो आहोत, कोरोना विषाणू अतिशय सूक्ष्म आहे. विषाणू अतिशय सूक्ष्म आहे, पण त्याचा अनुभव मात्र अख्ख्या जगताने घेतला. परमाणू, आता युक्रेन सारख्या देशामध्ये, रशिया सारख्या देशांमध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे, त्या परिस्थितीमध्ये एकमेव धाक संपूर्ण जगत आलाय की या युद्धामध्ये काहीही झालं तरी परमाणु हल्ला होऊ नये. परमाणु हा अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय बारीक आहे. म्हणजे आपली कल्पना अशी असू शकेल की साधा बॉम्ब गोळा जेवढा मोठा असतो त्याच्या कैक पटीने परमाणु मोठा असेल. परमाणु इतका मोठा नसतो, परमाणु सूक्ष्म असतो, परमाणु लहान असतो, पण परमाणुचा परिणाम मात्र मोठा असतो. त्याच पद्धतीने शास्त्रकारांनी या ब्रह्म्याचं वर्णन करताना अणुपेक्षाही लहान अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे मग अणुपेक्षा लहान असला म्हणून त्याचा आपल्याला बोध होणार नाही असं नाही. तर त्याचा दृष्टांत हा आता मी सांगितल्यानुसार वस्तू कितीही लहान असली तरी सुद्धा त्याचा परिणाम मात्र मोठा असतो. एखादा लहान मुलगा जरी असला, 2 भाऊ असले, मोठा भाऊ लहान भाऊ, तर त्या 2 भावांमध्ये सुद्धा लहान भाऊ जास्त खोडकर असतो. मूर्ती लहान कीर्ती महान अशी म्हण आहे, अशी आपण म्हणतो सुद्धा. तर त्यानुसारच अणुपेक्षाही लहान आणि महानापेक्षाही महान अशी उपमा शास्त्रकारांनी दिलेली आहे. आता महानापेक्षाही महान ही उपमा सुद्धा त्या अर्थी जर का आपण विचारात घेतली तर ही उपमा ब्रह्म या तत्वाशी मिळती जुळती होऊ शकणार नाही. महान कुठलीही वस्तू घ्या. आता एक उदाहरण म्हणून जर का आपण घेतलं, आता आकाश
पंचमहाभूतांपैकी तत्व असलेलं आकाश हे तत्व आहे. तर आता आपल्याला दृश्य रूपामध्ये जे आकाश दिसतं, आपण एक उदाहरण म्हणून जर का आकाशाचा विचार केला तर आकाश हे सगळ्यात व्यापक आहे. एक बघायचा जर का विचार आपण त्याच्यात ठरवला तर आकाश हे सगळ्यात व्यापक आहे. आकाश आपण बाहेर गेल्यानंतर जे वरती आपल्याला आकाश दिसतं तेवढं फक्त निळ्या रंगाचं जे आकाश आहे ते आकाश नाहीये. आकाश ही संकल्पना काय आहे तर स्पेस, पोकळी. पोकळी ज्या ठिकाणी असते त्याला आकाश असं म्हणायचं. आता वरती जे आपल्याला छत दिसतं, निळ्या रंगाचं जे आकाश दिसतं, आकाश तिथे सीमित नाहीये. आकाशाची परिसीमा आपण मोजू शकत नाही, गणना होऊ शकत नाही. पण शास्त्रकार तर म्हणतायत की महानापासूनही महान. म्हणजेच आकाश हा जर का विचार आपण विचारामध्ये घेतला तर या आकाशापेक्षा सुद्धा महान हे ब्रह्मतत्व शास्त्रकारांनी वर्णन करताना सांगितलेलं आहे. अर्थात ब्रह्म हे तत्वच मुळात असं आहे की त्या ब्रह्मतत्वाशी कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. आपण एखाद्या समुद्राचं जर वर्णन करत असू तर समुद्राचं वर्णन करताना समुद्राचं वर्णन समजावून सांगताना आपल्याला अमुक एकासारखं दिसणारा पदार्थ, अमुक एकासारखा दिसणारा भाग म्हणजे समुद्र असं सांगता येऊ शकत नाही. समुद्राचं व्यापकत्व हे फक्त समुद्राच्याच ठिकाणी आहे. व्यापकत्व हे नदीवरून आपण दाखवू शकत नाही. एखाद्या साध्या तळ्यापासून आपण समुद्राचं व्यापकत्व सांगू शकत नाही. म्हणजे समुद्राचं वर्णन करताना दुसऱ्या कुठल्याही पदार्थाचा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही. समुद्र हा एक पदार्थच असा आहे की समुद्राची उपमा फक्त समुद्रालाच देता येते. समुद्राचं वर्णन करताना दुसऱ्या कुठल्याही आपल्याला पदार्थाचा उपयोग करता येऊ शकत नाही की अशा पद्धतीचा दिसणारा तलाव, अशा पद्धतीची दिसणारी नदी म्हणजे समुद्र असं सांगता येऊ शकत नाही. म्हणजे ब्रह्मतत्व सुद्धा याच पद्धतीचं आहे. ब्रह्म या ब्रह्म्याचं वर्णन होऊ शकत नाही, पण वर्णन करायचंच नाही असंही नाही, कारण त्याशिवाय आपल्याला पुढची गतीच मिळणार नाही. काहीच नाही, वर्णनच नाही, निराकार आहे, काहीच नाहीये त्याच्यामध्ये असं सांगून जमणार नाही. शास्त्रकारांनी समजावण्याकरता, ब्रह्मतत्व समजण्याकरता अथक प्रयत्न केलेले, विविध प्रयोग, विविध प्रकारची उदाहरणं हे ब्रह्म समजण्याकरता म्हणून शास्त्रकारांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. त्या विविध उदाहरणांचा उपयोग करून आपण ब्रह्माविषयी, ब्रह्मतत्वाविषयी काहीतरी माहिती मिळवू शकतो. पण मग आता ब्रह्म नावाचा कोणी माणूस आहे का? ब्रह्म नावाची कोणी स्त्री आहे का? ब्रह्म नावाचा कोणी मुलगा आहे का? ब्रह्म नावाची काही वस्तू आहे का? असं आपण सांगू शकत नाही. ब्रह्म हे अनिर्वचनीय आहे, त्याला वचन नाही, ते शब्दामध्ये आपल्याला सांगता येऊ शकत नाही. किंबहुना आपण जे डोळ्याने बघतो ते आणि तेच ब्रह्म आहे असं म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. आपण कानाने जे ऐकतो ते आणि तेच ब्रह्म आहे असं सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. कारण एक शास्त्रकारांनी ब्रह्म्याचं स्वरूप वर्णन करताना एक स्वरूप त्याचं असं सांगितलेलं आहे की जे नित्य आहे आणि जे शाश्वत आहे त्याला ब्रह्म म्हणा. जे नित्य आहे आणि शाश्वत आहे त्याला ब्रह्म म्हणायचं. पण मग आता या जगतामधला, या संपूर्ण समग्र सृष्टीमधला असा कोणता पदार्थ आपल्या समोर येऊ शकेल की जो नित्य आहे आणि शाश्वत आहे? कुठलंही उदाहरण बघा, आपण चिंतन करा, विचार करा, असा एकही पदार्थ आपल्या समोर, आपल्या विचारामध्ये येऊ शकत नाही की जो पदार्थ नित्य आहे त्याचा कधीही बाध होणार नाही, कधीही हा पदार्थ खोटा आहे, असत्य आहे असं वर्णन त्याचं कधीही आपल्याला बघायला मिळणार नाही. आणि जो शाश्वत आहे असा कुठलाही पदार्थ आपल्याला दृश्य रूपाने
आपल्याला चक्षुरेंद्रियाने असा कुठल्याही पदार्थाचं ज्ञान सृष्टीमध्ये होऊ शकत नाही. किंबहुना आपले इंद्रिय जी आहे, आपल्या इंद्रियांना सुद्धा काही मर्यादा आहे. आपल्या इंद्रियांना काय बघता येऊ शकतं याला सुद्धा काही मर्यादा आहे. शास्त्रानुसार आपली इंद्रिय ही जड आहे आणि इंद्रिय ही फक्त असाच पदार्थ बघू शकतात सृष्टीमधला की जो पदार्थ उत्पन्न होतो, जो पदार्थ निर्माण होतो, उत्पन्न होतो, त्याच पदार्थाचं अवलोकन आपली इंद्रिय करू शकतात. त्या व्यतिरिक्त जो पदार्थ उत्पन्न झालेला नाही अशा पदार्थाचं आकलन आपल्याला इंद्रियांच्या माध्यमातून होऊ शकणार नाही. कारण ज्या कार्यापासून ज्या कारणापासून जे कार्य उत्पन्न होतं, अंततोगत्वा ते कार्य त्या कारणामध्येच विलीन होतं. जसं मातीपासून तयार झालेला घट आहे, मातीपासून तयार झालेला घट हा कितीही वर्ष राहू शकतो, त्याला मर्यादा नाही, अनेक वर्ष राहू शकतो. पण तो शाश्वत आहे का, तो नित्य आहे का, तर तो नित्य नाही. कारण त्याचा कधी ना कधीतरी बाध होणार आहे. कितीही चांगला घट असला तरी त्या घटाचा कधी ना कधीतरी बाध होणार आहे. म्हणजे ज्या मातीपासून, ज्या कारणापासून, माती हे कारण, ज्या कारणापासून जे कार्य उत्पन्न झालं, घट उत्पन्न झाला, हे कार्य उत्पन्न झालं, अंततोगत्वा त्या कार्याला त्याच्या कारणामध्येच विलीन व्हावं लागतं. म्हणजे जो घट उत्पन्न झाला तो घट अंततोगत्वा मातीमध्येच विलीन होणार आहे. म्हणजे मी जे आता सांगितलं की इंद्रिय ही फक्त नित्य वस्तूच बघू शकतात. आणि नित्य वस्तू काय असू शकते, तर शास्त्रानुसार की जे उत्पन्न झालेलंच नाहीये, ज्याला आधी नाही, ज्याला आधी नाहीच आहे, जो उत्पन्नच झालेला नाहीये, ते नित्य आहे. ब्रह्मतत्व हे नित्य आहे. आपल्या इंद्रियांना सुद्धा या काही मर्यादा आहे. पण आता गीतेनुसार सुद्धा इंद्रियांपेक्षाही ब्रह्मतत्व श्रेष्ठ मानलेलं आहे. गीता म्हणते इंद्रियाणि पराण्याहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिः यो बुद्धेः परतस्तु सः. याचाच अर्थ शरीरापेक्षाही इंद्रिय श्रेष्ठ, शरीरापेक्षा इंद्रिय पर, पर हा शब्द श्रेष्ठ या शब्दासाठी आहे. इंद्रिय शरीरापेक्षा श्रेष्ठ, इंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ. गीता म्हणते की शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, पण पुढे जाऊन सांगितलं की इंद्रियांपेक्षाही मन श्रेष्ठ आहे. त्याही पुढे जाऊन सांगितलं की मग या मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ. मनापेक्षा बुद्धी पर म्हणजे श्रेष्ठ. पण त्याही पुढे जाऊन गीता म्हणते की बुद्धीपेक्षाही ब्रह्म श्रेष्ठ. ब्रह्म हे पर आहे, म्हणूनच त्याला परात्पर, परात्पर ब्रह्म अशी उपमा देतो. परात्पर ब्रह्म जे शरीरापेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहे, इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. पण या सगळ्यांचं तादात्म्य ज्याच्या पायापाशी येतं तो म्हणजे ब्रह्म. हे या सगळ्यांपेक्षा ब्रह्मच श्रेष्ठ. अशा पद्धतीची संकल्पना गीतेमध्ये सुद्धा बघायला मिळते. त्याचप्रमाणे आता इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला जे जाणता येतं त्याला आपण ब्रह्म म्हणायचं नाहीये. कारण मी आता सांगितल्यानुसारच सृष्टीमध्ये जे आपल्याला दृश्य रूपामध्ये दिसतं ते नित्य नसतं, ते शाश्वत नसतं. मग इंद्रियांच्या माध्यमातून जो आपण दृष्टांत घेतो, ज्याचा आपल्याला बोध होतो, त्याला आपण ब्रह्म म्हणू शकत नाही. पण मग आता याच दृष्टांताला पुढे नेऊन मग ब्रह्म म्हणायचं कशाला, असा जर का आपण एक बारीक विचार याच्यामध्ये आणखी शोधला तर मग एक असा विचार याच्यामध्ये आपल्याला घेता येईल की इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला ज्या वस्तूचं ज्ञान होतं, ज्या इंद्रियांच्या माध्यमातून ज्या वस्तूचं ज्ञान आपल्याला होतं
ते ज्ञान होण्याच्या प्रक्रियेला ब्रह्म म्हणा. त्याच्यामध्ये एक विचार आहे, ज्ञान आपल्याला सहजासहजी होत नाही. ज्ञान होण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे. एखाद्या विषयाची माहिती, एखाद्या विषयाचं ज्ञान होण्याची प्रक्रिया आहे. एखादा विषय, एखादी ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान अशी त्रिपुटी आहे. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या त्रिपुटीशिवाय आपल्याला कुठल्याही पदार्थाचं ज्ञान होऊ शकत नाही. विषय समोर कुठलाही असू दे, एक प्रक्रिया आहे ती. एखादा घट जर समोर ठेवलेला असेल तर त्या घटाचं ज्ञान आपल्याला सहजासहजी होत नाही. घट जर का एखादा समोर ठेवलेला असेल तर त्या ठिकाणी आपली अंतःकरण वृत्ती ही चक्षुरेंद्रियांच्या माध्यमातून घटापर्यंत जाते. आपली अंतःकरण वृत्ती चक्षुरेंद्रियांच्या माध्यमातून एकदा घटापर्यंत गेली की मग ही वृत्ती घटाकार होते. त्या वृत्तीचा आकार घटासारखा होतो, घटाकार होतो. आणि मग वृत्ती घटाकार झाल्यानंतर आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होतं की अयं घटः, आपण याला घट म्हणायचं आहे. असा कुठलाही पदार्थ घ्या, पंच ज्ञानेंद्रियांचा जर विचार केला, पंच ज्ञानेंद्रियांपैकी कुठलाही विषय या पद्धतीने तुम्ही सोडवा, आपली वृत्ती त्या विषयापर्यंत जाते. समोर असलेल्या वस्तूपर्यंत आपली वृत्ती इंद्रियांच्या माध्यमातून जाते. इंद्रियांच्या माध्यमातून वृत्ती त्या पदार्थापर्यंत, त्या वस्तूपर्यंत गेल्यानंतर आपली वृत्ती तदाकार होते. आणि वृत्ती तदाकार झाल्यानंतरच आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होतं की अयं घटः. असं कुठल्याही पदार्थाचं उदाहरण म्हणून तुम्ही मनामध्ये करून बघा. पण मग आपल्याला ब्रह्म शोधायचं आहे, आपल्याला घट शोधायचा नाहीये. घट आपण दृष्टांतासाठी घेतलेला या ठिकाणी. तर मग आता आपण ब्रह्म म्हणजे काय, तर मग ब्रह्म्याचं एक लक्षण, एक स्वरूप असं सुद्धा बघायला मिळतं की सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. सत्य, ज्ञान, अनंत आणि ब्रह्म, यालाच ब्रह्म म्हणा. तर मग आता आपल्याला वस्तूला ब्रह्म म्हणायचं नाहीये, कारण वस्तू उत्पन्न होते. कुठलाही पदार्थ सृष्टीमधला उत्पन्न झालेला असतो, त्याच्यामुळे तो उत्पन्न झालेला पदार्थ नित्य नसतो, शाश्वत नसतो. त्याच्यामुळे त्या वस्तूला, त्या पदार्थाला आपल्याला नित्यत्व देता येत नाही. पण मग नित्यत्व द्यायचंय कशाला, तर नित्यत्व त्या झालेल्या ज्ञानाला नित्यत्व देता येतं. कारण ज्ञान हे एक आहे, ज्ञानामध्ये बदल होऊ शकत नाही. ज्ञान हे एकरूप आहे, ज्ञानामध्ये बदल करता येत नाही. आपली जागृत अवस्था, सुषुप्ती अवस्था, स्वप्न अवस्था असे प्रकार आहेत. तर या सगळ्या प्रकारांमध्ये एक सारखं होणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानात बदल करता येत नाही. ज्ञान हे नित्य मानलेलं आहे, ज्ञान हे शाश्वत मानलेलं आहे. पंचदशी सारख्या ग्रंथामध्ये जे पहिलं प्रकरण आलेलं आहे, त्या पहिल्या प्रकरणामध्ये आलेले सुरुवातीचे साधारणपणे 10 ते 15 श्लोक जे पंचदशीत आलेले आहेत, हे सांगण्यासाठीच आहे. त्या पहिल्या 10 ते 15 श्लोकांमध्ये ब्रह्म्याविषयीचं स्वरूप, लक्षण ज्ञानामधून ओळखता येतं, हे सांगण्याकरताच पंचदशी मधले पहिल्या अध्यायामधले साधारण 10 ते 15 श्लोक आलेले. जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था, या 3 भिन्न भिन्न अवस्था आहेत. जागृत अवस्था, आता आपण सगळे जागृत आहोत. आता आपण या ठिकाणी वेदांताचं चिंतन करतो, म्हणजे आपण आता या ठिकाणी जागृत आहोत. म्हणजे आता या ठिकाणी होणारं जे ज्ञान आहे, ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचतंय की नाही. मी जे आता आपल्याला शब्द रूपाने सांगतोय, तर हे शब्द रूपाने मी पोहोचवत असलेलं ज्ञान तुमच्या कर्णेंद्रियांच्या माध्यमातून तुमच्या अंतःकरण वृत्तीला कळतंय. म्हणजे मी सांगतोय याचं तात्पर्य लक्षात येतंय की नाही हे महत्वाचं नाही, पण माझा आवाज तरी कमीत कमी तुम्हाला समजतोय. म्हणजे मी काहीतरी बोलतोय, हा काहीतरी सांगतोय, वेदांताचं काहीतरी बोलणं चाललेलं आहे, हे जे ज्ञान तुम्हाला कळतंय. चांगलं वाईट हा विचार नाहीये, पण आपल्याला जे कळतंय, जाणीव होते, काहीतरी ऐकायला मिळतंय, याला ज्ञान म्हणायचं. ते नित्य आहे, ते पुसला जाऊ शकत नाही. ही जागृत अवस्था. स्वप्नावस्था,
तर स्वप्नावस्थेमध्ये आपल्याला एखादं स्वप्न बघायला मिळतं. स्वप्न मिथ्याच असतं, पण स्वप्न बघायला मिळतं आपल्याला. तर स्वप्न बघितल्यानंतर स्वप्न बघतानाच आपल्याला त्या स्वप्नाचं सुद्धा कधी कधी भय वाटतं. आपण स्वप्नावस्थेमध्ये जर एखादा वाघ बघितला, तो वाघ बघितल्यानंतर आपल्याला स्वप्नामध्ये सुद्धा भीती वाटते. आपल्याला त्या स्वप्नाचा परिणाम शरीरावरती बघायला मिळतो. स्वप्न संपलं, आपण जागे झालो, त्या स्वप्नामुळेच आपण जागे होतो. कधी कधी भीती वाटण्यासारखं स्वप्न असलं तर आपल्याला समजा जाग आली की मग आपल्याला तेव्हा हे समजतं की आपण स्वप्नावस्थेमध्ये होतो आणि जे काही आपल्याला स्वप्नामध्ये दिसलं ते सगळं मिथ्या होतं, ते खोटं होतं. पण त्याचा परिणाम मात्र दिसलेला होता. म्हणजे स्वप्न बघताना सुद्धा आपल्याला त्या स्वप्नात बघितलेल्या दृष्टांतामुळे घाम आलेला होता. म्हणजे त्याचा परिणामाचा अनुभव आपण घेतला. म्हणजे आपण त्या स्वप्नाला खरं खोटं ठरवलं तरी त्या ज्ञानाला खोटं ठरू शकत नाही. आपल्याला स्वप्नावस्थेत झालेलं ज्ञान खोटं होऊ शकत नाही. म्हणजे ते ज्ञान सुद्धा नित्य मानलेलं आहे. सुषुप्ती अवस्था, गाढ झोप लागलेली आहे, खूप शांत झोप लागलेली आहे. रात्री किती वाजता झोपलो आणि सकाळी कधी जाग आली हे कळूच शकलं नाही. सुषुप्ती अवस्था होती, खूप छान झोप लागली. अजिबात रात्री कुठलाही व्यत्यय झाला नाही झोपेमध्ये, सुषुप्ती अवस्था होती. तर याच्यामध्ये मात्र काही ज्ञानाचा विषय येणार नाही. पण असं होत नाही. सुषुप्तीचा सुद्धा अनुभव घेतला ना. जागृत अवस्थेत जेव्हा तुम्ही आला, तुमची झोप संपूर्ण झाली, तेव्हा मला छान झोप लागली होती हे ज्ञान तुम्हाला झालं ना. ते ज्ञान पुसलं गेलेलं नाहीये. म्हणजे सुषुप्तीचा सुद्धा तुम्ही अनुभव जागृत अवस्थेत आल्यानंतर सांगताय लोकांना की मला छान झोप लागली होती. याचाच अर्थ सुषुप्ती अवस्थेमध्ये झालेलं सुद्धा ज्ञान हे मात्र खोटं होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला ब्रह्म्याचं जे स्वरूप, आपल्याला ज्या ब्रह्म्याची जी काही लक्षणं सांगितलेली आहेत, त्या लक्षणांपैकीच एक असलेलं जे लक्षण आहे की ज्ञान, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं आपण म्हटलं. तर जे ज्ञान आहे ते ज्ञानाला ब्रह्म म्हणायचं हे आपल्याला या माध्यमातून लक्षात येतं. कारण नित्य वस्तूला ब्रह्म आपण म्हणणार आहोत. नित्य वस्तू, शाश्वत वस्तू, त्याला नित्य वस्तूला, शाश्वत वस्तूला आपल्याला ब्रह्म म्हणायचं आहे. तर मग आता ज्ञानाची एक रूपता, जागृत अवस्थेमधलं ज्ञान, स्वप्नावस्थेमध्ये असलेलं ज्ञान आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये झालेलं ज्ञान, या ज्ञानामध्ये बदल होऊ शकत नाही. हे ज्ञान मात्र एक रूपामध्येच आपल्याला बघायला मिळतं. पण मग आता आपल्याला या ज्ञानाची, या ब्रह्म्याविषयीची जी काही माहिती आहे ही शोधण्याकरता आपल्याला कोणीतरी अनुभवी माणूस पाहिजे. आपण शास्त्राचा अभ्यास करणार, आपण वेदांताचं चिंतन करणार, पण शेवटी आपल्याला ज्या व्यक्तीने ब्रह्म्याचं ज्ञान करून घेतलेलं आहे, ज्या व्यक्तीला आत्मज्ञान झालेलं आहे, अशा व्यक्तीचा सुद्धा अनुभव सोबत लागणार. ब्रह्म म्हणजे काय हे त्याच्याकडून सुद्धा आपल्याला ऐकावं लागणार. ब्रह्म्याविषयीची माहिती एखाद्या अनुभवी माणसाकडून आपल्याला ऐकावी लागणार. पण मग ब्रह्मज्ञानी हे तरी कोणाला म्हणावं? ब्रह्मज्ञानी आहे हे आपण जे म्हणतो हे नक्की कोणाला म्हणावं? तर याकरता आचार्यांनी फार छान श्लोक सांगितलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वकाकेच पंडिताः समदर्शिनः. पंडिताः समदर्शिनः याचाच अर्थ जो समदर्शी आहे, ज्याला सुख दुःख द्वंद्व असं काहीही वाटत नाही. सुख असलं तरी तो तिथे स्थितप्रज्ञच आहे आणि दुःखी असला तरी सुद्धा तो स्थितप्रज्ञच आहे. अशी व्याख्या ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये केलेली आहे. पण सुरुवातीला आलेली जी पंक्ती आहे की ब्रह्मज्ञानाच्या बाबतीमध्ये आलेली सुरुवातीची जी पंक्ती आहे की विद्या विनयेन संपन्ने, याचाच अर्थ विनय हा सगळ्यात महत्वाचा आहे. जो ब्रह्मज्ञानी होतो तो ब्रह्मज्ञानी झाला असं कशावरून ठरेल? तर त्याचा अहंकार संपला, मीपणा,
मीपणा त्याचा ज्या ठिकाणी संपेल, त्याचा अहंकार ज्या ठिकाणी संपेल, तिथून पुढे तो ब्रह्मज्ञानाविषयीचा ब्रह्मज्ञानाचं आकलन होण्याकरता म्हणून पुढचा प्रवास त्याचा सुरू होईल. पण मीपणा संपण्यासाठी त्याच्याजवळ पहिल्यांदा विनय हवा. विनय असल्याशिवाय मीपणा संपू शकत नाही. आणि मग विनय, आता हा श्लोक आचार्यांचा आहे, शंकराचार्यांचा आहे. तर मग आता विनय सुद्धा आपण आचार्यांसारख्याच एखाद्या ब्रह्मज्ञानाकडूनच आपण विनयाविषयीची माहिती घेऊ शकतो. विनय म्हणजे काय? आचार्य हे उत्तम उदाहरण आहे. विनयी माणसं आपल्याला भरपूर बघायला मिळतील, पण त्यातल्या त्यात आचार्यांसारखं उदाहरण विनयाच्या बाबतीमध्ये बघायला मिळणार नाही. दिग्विजय यात्रा आचार्यांची जेव्हा सुरू होते, तेव्हा त्या दिग्विजय यात्रेच्या वेळेला आचार्य एका समुद्रापाशी पोहोचलेले असतात. आणि मग समुद्रापाशी पोहोचल्यानंतर आचार्यांची सायंकाळची संध्या वगैरे करण्याची वेळ होते. तर मग त्या दृष्टीने आचार्य त्या ठिकाणी समुद्रापाशी जाऊन संध्यावंदन इत्यादी सगळं त्यांचं नित्यनैमित्तिक कर्म करतात. त्यांच्या सोबत त्यांचे काही भक्त, त्यांचे काही शिष्य सोबत दिग्विजय यात्रेत असतातच. हे सगळे त्यांचे भक्त, त्यांचे शिष्य हे समुद्राच्या किनाऱ्यावरती थांबलेले असतात. आचार्य समुद्रापासून त्यांच्या शिष्यांकडे, भक्तांकडे जेव्हा चालत येत असतात, त्यांचं नित्यनैमित्तिक कर्म सगळं आटपून आचार्य जेव्हा चालत येत असतात, तेव्हा शिष्यांमध्ये असलेल्या एका शिष्याला भावना उत्पन्न होते आणि तो आचार्यांचं वर्णन करू लागतो. आचार्यांचं वर्णन त्यांनी केल्यानंतर ते वर्णन जे काही त्यांनी केलेलं असतं, तो आचार्यांना ते वर्णन सांगतो की आपण जेव्हा समुद्राकडून आमच्याकडे येत होता, तेव्हा तुमच्या मागच्या बाजूला असलेला जो समुद्र होता, तो समुद्र जितका विशाल आहे तेवढेच विशाल आपण आम्हाला भासत होता. अशा पद्धतीचं वर्णन आचार्यांचे शिष्य आचार्यांच्या बाबतीमध्ये करतात. पण मग आचार्य मात्र त्याचं बोलणं वगैरे सगळं ऐकतात, त्याची स्तुती वगैरे सगळं ऐकतात आणि मग त्या शिष्याला आचार्य स्वतः सोबत पुन्हा एकदा समुद्राजवळ घेऊन जातात. समुद्रापाशी गेल्यानंतर आचार्य सोबत असलेला त्यांचा जो दंड असतो, तो दंड समुद्राच्या पाण्यामध्ये एकदा बुडवतात आणि तो दंड बाहेर काढतात. तर मग तो दंड बाहेर काढल्यानंतर दंडाला लागलेलं जे पाणी असतं समुद्राचं, त्याचे काही थेंब परत समुद्रामध्येच पडतात. थेंब पडत पडत सगळ्यात शेवटचा जो थेंब असतो दंडाला राहिलेला, तो शेवटचा थेंब त्या दंडाला राहिलेला जेव्हा समुद्रात पडतो, तेव्हा आचार्य त्या थेंबाकडे दाखवून त्या शिष्याला बोध करतात. शिष्याला सांगतात की आता तू जी काही स्तुती माझ्या विषयीची केली, ती स्तुती ठीक आहे, पण माझी योग्यता या एका थेंबा एवढी आहे. हा विनय आहे. या पद्धतीचा विनय हा कुठेही बघता येऊ शकत नाही. म्हणजेच पंडित या शब्दाची व्याख्या करताना त्याच्यामध्ये जे जे काही आपल्याला सांगितलेलं आहे की ब्रह्मज्ञानी कसा ओळखावा, तर त्याचं हे एक लक्षण आहे की ब्रह्मज्ञानी हा विनयी असावा, त्याच्याजवळ विनय असावा. तर मग पंडित हा शब्द आत्मज्ञानासाठी म्हणून वापरलेला आहे. पंडित या शब्दाची व्याख्या काय? तर आचार्य सांगतात की पंडानाम आत्मविषय बुद्धी यस्यसः पंडितः. याचाच अर्थ ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान आहे, आपण स्वतः कोण आहोत याचं ज्याला आकलन आहे, ज्याला या विषयाचं ज्ञान आहे, त्याला पंडा असं म्हणायचं. आता हा पंडा आत्मस्वरूपाचा असणारं ज्ञान, हा जो पंडा आहे, हा पंडा आणि तिकडे दुसरीकडे असलेला पंडा, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक. दुसरीकडे असलेला पंडा म्हणजे तिकडे यूपी बिहारकडे असणारा पंड्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान बघायला मिळत नाही, त्याला फक्त याचं अर्थदर्शनाचं ज्ञान. पंडा कोणाला म्हणायचं? की ज्याला स्वस्वरूपाचं ज्ञान आहे. पंडानाम आत्मविषयो बुद्धी, ज्याला आत्म्याविषयीची बुद्धी आहे. आत्मविषया बुद्धी
यस्यसः पंडितः. पंडिताचं लक्षण करताना जो आत्मज्ञानी आहे त्या आत्मज्ञानाला आपण पंडित म्हणायचं. आणि पंडित हा जो असतो हाच ब्रह्मज्ञानी असतो. आचार्यांनीच याचं वर्णन केलेलं आहे की जो पंडित आहे तोच ब्रह्मज्ञानी आहे. पण मग अशा स्वरूपाचा जो पंडित असेल म्हणजे अशा स्वरूपाचा जो आत्मज्ञानी असेल, हा आत्मज्ञानी सुद्धा आपण त्याला जर का विचारायला गेलो की ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म या शब्दाचा अर्थ आम्हाला समजावून सांगा, तर अशा पद्धतीचं आत्मज्ञान झालेला योगी, आत्मज्ञान झालेला मुख्य जो कोणी आचार्य अशा पद्धतीने ब्रह्म्याचं निरूपण, ब्रह्म्याविषयीचं ज्ञान आपल्याला देऊ शकत नाही. मार्ग सांगेल की अशा अशा पद्धतीने जा, मार्ग सांगेल या या पद्धतीने जा, या या पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला ही मध्ये या या अडचणीमध्ये येतील, या सगळ्या अडचणी तुम्ही दूर करा, शमदमादी षटक संपत्ती स्वतःमध्ये निर्माण करा, त्याचप्रमाणे मुमुक्षत्व तुमच्याजवळ असायला हवं. अशा पद्धतीचे मार्ग आपल्याला त्यांच्याकडून मिळतील, अनुभव आहे त्यांच्याकडे, मार्ग मिळतील. पण ब्रह्मज्ञान आपण कसं, त्यांच्याकडून आपल्याला ब्रह्मज्ञानाविषयी आपल्याला माहिती मिळू शकत नाही. कारण ब्रह्मज्ञान हे अनुभवजन्य आहे. ब्रह्म म्हणजे काय हे शब्दात सांगता येऊ शकत नाही. किंबहुना जो ब्रह्मज्ञानी असेल तर मी सुरुवातीला सांगितल्यानुसार मी ब्रह्मज्ञानी आहे असं म्हणणारच नाही. कारण की त्याचा अहंकार तिथे संपलेला आहे, त्याच्याजवळ अहंकार नाही. मी ब्रह्मज्ञानी आहे हा जो अहंपणा आहे हा त्याच्याजवळ नाहीच आहे. त्याच्यामुळे जो ब्रह्मज्ञानी आहे तो आपल्याला या संबंधातलं ज्ञान, ब्रह्मज्ञानाविषयीचं ज्ञान देऊ शकत नाही. एखाद्या मिठाला, मिठ नावाचा जो पदार्थ आहे, मिठाला तुम्ही जर का सांगितलं की तू समुद्रामध्ये जा आणि समुद्राची खोली, समुद्र किती खोल आहे, समुद्रात किती पाणी आहे हे बघून आम्हाला येऊन सांग, असं जर एखाद्या मिठाला आपण सांगितलं तर ते समुद्रामध्ये जर का मीठ गेलं तर सगळा आपला अनुभव सांगण्यासाठी मीठ बाहेर येईल का? बाहेर येऊच शकत नाही. म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे, ज्याला ब्रह्म्याविषयीचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो पुन्हा आपल्याला मी ब्रह्मज्ञानी आहे असं म्हणणार नाही. आपल्याला ब्रह्म्याविषयी ज्ञान मिळण्याविषयीचं सगळं ज्ञान, त्याचा जो काही मार्ग आहे याविषयीची माहिती आपल्याला त्याच्याकडून जरूर मिळेल. पण म्हणून आपल्याला त्या विषयाचं ज्ञान होणार नाही. कारण अर्थातच ब्रह्म हा जो पदार्थ आहे, ब्रह्म हे अनुभवजन्य आहे. अनुभवजन्य म्हणजे कसं, आपण आता साखर खातो, साखरेचा स्वभाव काय आहे, साखरेचा गुणधर्म काय आहे, तर साखरेचा गुणधर्म म्हणजे माधुर्य, साखरेचा गुणधर्म गोडपणा, माधुर्य हा साखरेचा गुणधर्म आहे. पण मग आता साखर हा पदार्थ आता समजा मी खाल्ला आणि तुम्ही जर का मला विचारलं की साखर कशी होती तर मी सांगेल गोड होती. पण मग तुम्ही मला विचारलं की गोड म्हणजे काय तर मी सांगू शकणार नाही. मग मी लिहून जरी दाखवलं की गोड असं लिहून जरी दाखवलं तरी तुम्हाला कळणार नाही. मग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की जे आंबट नसतं, लिंबासारखं जे आंबट नसतं ते म्हणजे गोड. मग तसं तिखट पदार्थही असू शकतो, तिखट पदार्थ आंबट नसतो. मग मी तुम्हाला परत पुढे जाऊन सांगितलं की जे तिखट नसतं, जे आंबट नसतं ते म्हणजे गोड. मग तुम्ही म्हणाल की मग कडू पदार्थ, पण मग कडू पदार्थ म्हणजे सुद्धा गोड नाही. तर अशा पद्धतीने हे चक्र काही थांबू शकत नाही. म्हणजे साखरेचं जे माधुर्य आहे, साखरेचा जो गोडपणा आहे हा तुम्ही साखर खाल्ल्याशिवाय कळणार नाही. ब्रह्मज्ञानी व्यक्तीच्या माध्यमातून ते माधुर्य आपण कसं अनुभवायचं, ती साखर आपण कशी खायची याविषयीची माहिती मिळेल. पण म्हणून आपल्याला गोडपणा म्हणजे काय हे आपल्याला ब्रह्मज्ञानाकडून सुद्धा समजू शकणार नाही. अशा पद्धतीचा विचार या शास्त्रामध्ये आहे. तर मग आता एके ठिकाणी एक गुरु या ब्रह्मज्ञानाविषयीची माहिती सांगत असतात. आता ब्रह्मज्ञानाविषयीची माहिती उपलब्ध आहे सगळ्या शास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रच त्याचं आहे. तर माहिती म्हणजे ब्रह्मज्ञान म्हणजे काय,
ब्रह्मज्ञान कसं मिळवायचं याविषयीची माहिती एक गुरु एके ठिकाणी सांगत असतात. तर मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारे जे शिष्य असतात, त्या ठिकाणी असणारे जे श्रोते असतात, ते ती माहिती ऐकता ऐकता त्या गुरूंना मध्येच थांबवतात आणि मग त्या गुरूंनाच प्रतिप्रश्न करतात की तुम्ही ही जी सगळी माहिती सांगताय, तर मग तुम्ही स्वतः ब्रह्म बघितलंय का? तुम्ही ब्रह्म बघितलं असेल तर आम्हाला सांगा. तुम्ही जर का ब्रह्म बघितलेलं नसेल तर तुम्हाला या विषयाची माहिती सांगण्याचा काही आम्हाला अधिकार नाही. अशा पद्धतीचं एक वक्तव्य त्या ठिकाणी असलेला एक श्रोता उठून उभा राहून करतो. म्हणजे त्या गुरूंना उपदेश करता करता मध्ये थांबवून अशा पद्धतीचा एक प्रतिप्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करतो. तर मग हे गुरु एक छान व्यवहारातलं उदाहरण देऊन त्याला समजावून सांगतात की मी ब्रह्मज्ञानी नाहीये, मला ब्रह्म्याचं ज्ञान नाहीये, पण ज्या पद्धतीने आपण एखाद्या ठिकाणी प्रवास करायला जातो, तर प्रवास करताना आता समजा आपण नाशिकला गेलो, तर नाशिकवरून आपल्याला स्टेशनवरतून समजा मुंबईला जायचं असेल, तर आपण स्टेशन मास्टरला त्या ठिकाणी गेल्यानंतर जर माहिती विचारली की इथून मुंबईला कसं जायचं, तर तो स्टेशन मास्टर जो असेल तो आपल्याला यथासांग तिथली सगळी माहिती सांगेल की अमुक एक नावाची गाडी इथे येईल, त्या गाडीमध्ये तुम्ही जाऊन बसा, त्या गाडीने तुम्ही थेट मुंबईपर्यंत जाल. अशा पद्धतीची माहिती आपल्याला एखादा स्टेशन मास्टर देईल. पण म्हणून आपण काही त्या स्टेशन मास्टरला असा प्रतिप्रश्न करत नाही की मग तुम्ही मुंबई विषयीची सगळी माहिती सांगताय, तर तुम्ही स्वतः मुंबईला कधी गेलात का? तुम्ही जर का मुंबईला गेलाच नाही तर तुम्ही आम्हाला मुंबई विषयीची माहिती सांगता कशी? असा प्रतिप्रश्न आपण करणार नाही. आणि जरी एखाद्याने केला तर मग एखादा स्टेशन मास्टर आपल्यावरती चिडेल की तुला जायचं तर जा, नाही तर जाऊ नको, माझं काही अडलेलं नाहीये तू मुंबईला जाण्यासाठी, त्याविषयीची जी काही माहिती आहे ती फक्त या ठिकाणी मी सांगतो आहे. मग अशा पद्धतीने जा, अशा पद्धतीने तू एक तिकीट काढ, ते तिकीट थर्ड क्लासचं असेल तर थर्ड क्लास मध्येच बस, फर्स्ट क्लास मध्ये जाऊन बसू नको. वाटेत इगतपुरी पर्यंत गेल्यानंतर तुझी जर का गाडी अडवली तर तुला दंड बसेल, अशी माहिती आपल्याला त्याच्याकडून मिळेल. पण म्हणजे ब्रह्मज्ञानाविषयी माहिती सांगताना त्यांनी ब्रह्म बघितलं आहे असं आपण गृहीत धरू शकत नाही. अशा पद्धतीचा विचार या शास्त्रामध्ये बघायला मिळतो. त्याचप्रमाणे मग आता हे ब्रह्म आहे कुठे? ब्रह्म या पदार्थाचा पत्ता काय? ब्रह्म राहतं कुठे? इथे राहतं, मंदिरात राहतं, कुठल्या ठिकाणी राहतं, कुठल्या गल्लीत राहतं, कुठल्या गावात राहतं? तर अशा पद्धतीने ब्रह्म्याचं निरूपण होऊ शकत नाही. कारण ब्रह्म हे सुरुवातीलाच मी सांगितल्यानुसार हे महानाहूनही महान सांगितलेलं आहे. ब्रह्म हे छोट्या पदार्थामधल्या स्वरूपातलं नाही, हे व्यापक आहे, ते चराचर सृष्टीमध्ये आहे, ते इथे सुद्धा आहे. ब्रह्म पदार्थ इथे सुद्धा आहे, बाहेर सुद्धा आहे, पूर्ण जगतामध्येच व्यापलेलं आहे. त्याच्याविषयीचं आपल्याला मूळ स्थान ब्रह्म्याविषयीचं सांगता येऊ शकत नाही. पण आचार्यांनी मात्र ब्रह्म कुठे आहे या स्वरूपाचं ज्ञान एका श्लोकामध्ये सांगितलं. आचार्यांनी एका श्लोकामध्ये ब्रह्म्याविषयीचं ज्ञान एका श्लोकामध्ये, त्याला एक श्लोकी असं म्हटलं जातं. या एक श्लोकीमध्ये, त्याच्यात एक श्लोक आहे, त्या एका श्लोकामध्ये प्रश्न आणि उत्तर असा तो ग्रंथ आहे. पण मग त्याच्यामध्ये आचार्यांनी त्या एका श्लोकामध्येच आत्मज्ञानाविषयीची माहिती सांगितली. किं ज्योतिस्तव भानुमान हानि मे रात्रौ प्रतिपादिकृतम. आचार्य सांगताय, शिष्याने आचार्यांना प्रश्न विचारला की आत्मज्ञान कसं बघावं, आत्मज्ञान कसं समजेल. तर मग त्याच्यावरती आचार्य उत्तर द्यायला या श्लोकाच्या माध्यमातून प्रवृत्त होता. आचार्य त्या शिष्यालाच काही प्रतिप्रश्न करतात की तू दिवसा कशाच्या उजेडामध्ये बघतोस? आचार्य त्या शिष्याला विचारतात. शिष्य सांगतो सूर्याच्या. आचार्य पुढे जाऊन विचारतात की सूर्य नसेल तेव्हा? शिष्य म्हणतो चंद्राच्या.
आचार्य म्हणतात की जिथे सूर्यही नाही, जिथे चंद्रही नाही, मग तिथे कुठल्या पदार्थाने कशामुळे तू बघतो? शिष्य म्हणतो दिव्याच्या प्रकाशामध्ये मी सगळं बघतो. मग आचार्य पुढे जाऊन परत म्हणतात की ठीक आहे, जिथे सूर्यही नाही, चंद्रही नाही आणि आता जिथे दिवाही नाही, तर मग अशा ठिकाणी तू कशाच्या प्रकाशामध्ये बघतोस? मग तेव्हा आचार्य सांगतात की अशा ठिकाणी आत्मज्ञानाच्या, आत्मप्रकाशाच्या स्वरूपामध्ये तुला सगळी सृष्टी बघायला मिळते, त्यालाच आत्मज्ञान म्हणायचं. अशा पद्धतीने एक छान दृष्टांत आचार्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. मग आता एक आणखीन ब्रह्म्याचं स्वरूप बघायचं जर का आपण ठरवलं, तर मग चैतन्य, ज्याला चैतन्यालाच ब्रह्म म्हणायचं, असं सुद्धा एक स्वरूप सांगितलेलं आहे. ज्या चैतन्यापासून चैतन्य घेऊन सूर्य प्रकाशित होतो, ज्या चैतन्यापासून चैतन्य घेऊन चंद्र सुद्धा प्रकाशित होतो, या चैतन्यालाच ब्रह्म म्हणायचं, अशी एक व्याख्या शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे ब्रह्म हा जो पदार्थ आहे हा चैतन्य स्वरूपात आपण बघायचा. चैतन्य हे अक्षय भांडार आहे. चैतन्य हे चराचर सृष्टीमध्ये सगळीकडे व्यापलेलं आहे. चैतन्य जिथे जिथे तुम्हाला दृश्य रूपता आहे, त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दृश्य रूपता आहे, ज्या ठिकाणी जीव सृष्टी आपल्याला बघायला मिळते, तर त्या ठिकाणी चैतन्याचा विचार हा स्वीकारावा लागतो. म्हणूनच चैतन्याला सुद्धा ब्रह्म म्हणावं, असं शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. या चैतन्याच्याच माध्यमातून, अक्षय भांडार हे चैतन्य म्हणजे आहे, तर मग या चैतन्याच्याच माध्यमातून एक आपल्याला सगळ्यांना ब्रह्म या विषयाची माहिती मिळावी, म्हणून एक तुलना आपण करून जर का बघितली, तर आपल्याला अतिशय योग्य पद्धतीने ब्रह्म्याचं ज्ञान होऊ शकेल. अर्थात ब्रह्म्याविषयीची माहिती सांगताना सुद्धा एक असं त्याच्यामध्ये गडबड आहे की कुठलंही उदाहरण तुम्ही जर का घेतलं तर हे पूर्ण होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी न्यूनता राहतेच. आता मी जो तुम्हाला एक तुलनात्मक विषय समजून सांगतो, याच्यामध्ये सुद्धा एक न्यूनत्व राहणार आहे, ते मी सांगतो. आपण वीज ज्या ठिकाणून वापरतो, ज्याला सबस्टेशन आपण म्हणतो, पॉवर हाऊस. आता हे जे पॉवर हाऊस असतं, वीज निर्मिती जिथून आपल्या सगळ्यांना वीज वापरता येते, जे सबस्टेशन असतं, जे पॉवर हाऊस असतं, ते पॉवर हाऊस म्हणजे जर का आपण ब्रह्म असं मानलं, तर मग सगळी संगती आपल्याला लक्षात येईल. पॉवर हाऊस मध्ये जी वीज असते, ती वीज सगळीकडे पसरवली जाते. विविध प्रकारच्या केबल टाकल्या जातात, वायर टाकल्या जातात, त्या आपल्याला आपल्या आपल्या गल्लीपर्यंत, गावापर्यंत त्या केबल आणल्या जातात, वायर आणल्या जातात. मग त्या वायर मधून, त्या केबल मधून वेगळ्या वेगळ्या बल्ब, वेगळे वेगळे लाईटचे कनेक्शन घेतले जातात. 100 पॉवरचा बल्ब, 1000 पॉवरचा बल्ब, 500 पॉवरचा लाईट, 50 पॉवरचा लाईट, अशा पद्धतीचे वेगळे वेगळे दिवे आपण लावतो. तर मग अशा पद्धतीने ते जे सबस्टेशन असतं, ते जे पॉवर हाऊस असतं, तर त्याला जर का आपण ब्रह्म असं मानलं, तर ती संगती आपल्याला ब्रह्म्याची आणि पॉवर हाऊसची लावता येऊ शकेल. कसं? तर मग पॉवर हाऊस मधून येणारी जी काही ऊर्जा आहे, पॉवर हाऊस मधून येणारी जी काही वीज आहे, ती ज्या पद्धतीने सगळीकडे व्यापलेली आहे, घराघरांमध्ये पोहोचलेली आहे, ह्याच पद्धतीने ब्रह्म आहे. ब्रह्म हे सुद्धा पॉवर हाऊस, ब्रह्म्याकडून येणारं जे चैतन्य आहे, हे चैतन्य सुद्धा सगळीकडे व्यापलेलं आहे. सगळीकडे जी जी जीवसृष्टी आहे, त्या सगळ्या जीवसृष्टीमध्ये हे चैतन्य व्यापलेलं आहे. मग जसे विजेच्या बाबतीमध्ये जसं आपण विचार केला की काही 1000 पॉवरचे दिवे असतात, काही 500 पॉवरचे दिवे असतात, मग तसे या ब्रह्म्याच्या बाबतीमध्ये, चैतन्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तसा विचार करता येतो. रामकृष्ण परमहंस, आदि शंकराचार्य यासारखे जे काही आत्मज्ञानी होऊन गेलेले आहेत, हे म्हणजे
1000 पॉवरचे लाईट, 1000 पॉवरचे दिवे, त्याचप्रमाणे त्यानंतर उत्तरोत्तर काही शास्त्रकार असतात, काही आत्मज्ञानी आणखीनही काही योगी असतात. हे 500 पॉवरचे बल्ब आहेत. साधारणपणे सगळीचकडे जे आपल्याला बघायला मिळतात, घरांघरांमध्ये ट्यूबलाईट वगैरे ज्या बघायला मिळतात, या साधारणपणे 40 ते 50 वोल्टच्या, 40 ते 50 व्होल्टेजच्या या ट्यूब वगैरे असतात. तर मग या अशा ट्यूब म्हणजे सर्वसाधारण माणसं की ज्यांना ब्रह्म म्हणजे काय, त्याचप्रमाणे उपासना म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय याविषयीशी काही घेणं देणं नसतं. त्यांना आपलं आपलं रोजचं दैनंदिन कर्म जे काही आपले दिनचर्या रोजची असेल त्याच्याशी फक्त घेणं असतं. अशा पद्धतीची जी माणसं आहेत ते म्हणजे 40 ते 50 पॉवरचे दिवे. आणि आणखीनही काही एक वर्ग आहे की ज्यांना कशाशीच काही घेणं नसतं, ज्यांना दिनचर्येची सुद्धा काही घेणं नसतं आणि उपासना देव धर्म याच्याशी सुद्धा काही घेणं नसतं. अशा पद्धतीचे जे दिवे असतात ते म्हणजे झिरोचे बल्ब, झिरोचा लाईट. अशा पद्धतीची तुलना आपल्याला पॉवर हाऊसशी आणि ब्रह्म्याविषयी म्हणजे चैतन्याविषयी करता येऊ शकते. पण मग आता ही जी वीज आपण वापरतो, या विजेचं तरी कुठे स्वरूप आहे? वीज आपण बघू शकत नाही. विजेचा रंग सांगता येईल का? सांगता येऊ शकत नाही. विजेचं वजन सांगता येईल का? सांगता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे विजेचा आकार सांगता येईल का? सांगता येऊ शकत नाही. म्हणजेच अशा पद्धतीने ब्रह्म्याचं सुद्धा निरूपण आहे ना, की ब्रह्म्याविषयीची सुद्धा माहिती आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. अमुक एक रंगाच्या पदार्थाला ब्रह्म म्हणा, अमुक एक वजनाच्या पदार्थाला ब्रह्म म्हणा, असं आपण ब्रह्म्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगू शकत नाही. विजेचं काम काय आहे की ज्या उपकरणामध्ये तिचा अभिनिवेश होणार आहे, ज्या विजेच्या उपकरणामध्ये ती प्रविष्ट होणार आहे, त्या उपकरणाला म्हणजे त्या दिव्याला प्रकाशित करणे, एवढं एकच काम त्या विजेचं असतं. मग तो 50चा जर का बल्ब असेल तर 50च्या लाईटची ऊर्जा मिळेल. जर का 100ची ट्यूबलाईट असेल तर 100च्या ट्यूबलाईट नुसारच ऊर्जा मिळेल. अशा पद्धतीने त्याचं बाकी काही आकारमान नाहीये, त्याचा कुठल्याही प्रकारचा रंग नाही. त्या ट्यूबलाईटला जर का वेगळा रंग बाहेरून लावलेला असला तर मग आपल्याला प्रकाश त्या रंगाचा दिसतो, पण वीज जी आलेली आहे त्या विजेचा मात्र कुठलाही रंग नाही. मग याच पद्धतीने आपण चराचर सृष्टीमध्ये सुद्धा बघू शकतो ना, पुरुषाच्या आवाजामधून, पुरुषाचा जो आवाज आपल्याला येतो हा पुरुषाचा आवाज म्हणजे चैतन्य आहे. आपल्याला चिमणीचा जो चिवचिव आवाज ऐकायला मिळतो हा आवाज सुद्धा ब्रह्म आहे. हा आवाज जो ऐकायला येतो हा आवाज म्हणजे सुद्धा चैतन्य आहे. पुरुषाचा आवाज सुद्धा चैतन्य, स्त्रीचा कोमल जो आवाज आहे हा स्त्रीचा कोमल आवाज सुद्धा चैतन्य. आणि तीच स्त्री जर का रागावली, बायको जर का रागावली तर तो चिडलेला जो आवाज आहे तो सुद्धा चैतन्य, ते सुद्धा ब्रह्मच. म्हणजे याच पद्धतीने विजेचं जसं आपल्याला कुठल्याही प्रकारचं आकारमान, कुठल्याही प्रकारचं रंग, वजन असं ठरवता येत नाही, त्याच पद्धतीने आपल्याला या ब्रह्मतत्वाविषयी, चैतन्याविषयी सुद्धा कुठल्याही प्रकारचं आकारमान सांगता येऊ शकत नाही. मग आता चराचर सृष्टीमध्ये आपल्याला आकारमानानुसार काही प्राणी जास्त मोठे दिसतात, काही प्राणी लहान दिसतात. मग आता हे चैतन्य सुद्धा त्या प्राण्यांमध्ये त्यांच्या आकारमानानुसार वाटलेलं आहे का, असा सुद्धा एक प्रश्न पडू शकतो. तर अशा स्वरूपाचा सुद्धा चैतन्याचा आकारमान ठरवता येत नाही. आपण 50चा लाईट लावला, 100चा लाईट लावला, 1000 वॅटचा जरी लाईट लावला तरी सुद्धा येणारी जी वीज आहे ही तेवढीच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही. आपल्या लाईटच्या आतल्या फिटिंग मध्ये बदल असू शकेल, लाईट मध्ये आतल्या फिटिंग मध्ये बदल असू शकतात, पण वीज जेवढी येणार आहे
ती वीज त्या मापामध्येच आपल्याला प्रविष्ट आपण जर का सिंगल फेज कनेक्शन घेतलेलं असेल तर सिंगल फेजचीच वीज आपल्याला वापरायला मिळेल. मग त्याच्यावरती तुम्ही कुठलंही उपकरण लावू शकता. अशा पद्धतीने जर का एखादी मुंगी असेल तर मुंगी जरी लहान असली तरी चैतन्याचं स्वरूप मात्र सारखंच आहे. मग त्या ठिकाणी एखादा हत्ती जरी असला, हत्तीचा देह मोठा आहे, हत्तीचा आकारमान मोठा आहे, तरी चैतन्याचा आकार मोठा झालं असं होऊ शकत नाही. ज्या पद्धतीने आपण एखादा गुळ जो असतो तो गुळाचा एखादा खडा खाल्ला तर त्या गुळाच्या खड्यापासून मिळणारं माधुर्य हेच माधुर्य त्या गुळाच्या भेलीमध्ये असणार आहे. गुळाच्या खड्यामधलं माधुर्य वेगळं आणि भेलीतलं माधुर्य वेगळं असं होऊ शकत नाही. एखाद्या मिरचीचा तुकडा जर आपण खाल्ला तर त्या मिरचीच्या तुकड्यापासून मिळणारा जो काही तिखटपणा आहे तो तिखटपणा आणि अख्खी मिरची खाल्ल्यानंतर लागणारा तिखटपणा, हा तिखटपणा जो आहे हा सारखाच राहणार आहे. ते जास्त खाल्लं तर तुम्हाला जास्त त्रास होईल, पण त्या तिखटपणामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. याच पद्धतीने चैतन्याचा सुद्धा विचार आहे. आकारमानानुसार चैतन्यामध्ये बदल होत नाही. किड्यापासून मुंगीपासून ते थेट हत्तीपर्यंत आकारमान कितीही मोठं लहान असलं तरी सुद्धा चैतन्य मात्र त्या स्वरूपामध्येच आपल्याला बघायला मिळतं. मग अशा पद्धतीने आपल्याला हा चैतन्याचा विचार करता येतो. पण मग आपली अवस्था कशी आहे? चैतन्य जे आता आपण हे सबस्टेशनचं पॉवर हाऊसचं उदाहरण घेऊन जे सोडवण्याचा आपण आता प्रयत्न केला, पण मी सुरुवातीला हा दाखला देताना ही तुलना करतानाच सांगितलं होतं की ही तुलना सुद्धा कुठेतरी अपुरी राहणार आहे. ही तुलना सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही. कसं तर आपण उदाहरण घेताना सबस्टेशनचं पॉवर हाऊसचं उदाहरण घेतलं, कबूल आहे. पण त्या ठिकाणी त्या पॉवर हाऊस मध्ये येणारी जी काही वीज आहे ती सुद्धा उत्पन्न होते ना, ती सुद्धा तयार करावी लागते. दाभोळ सारख्या ठिकाणी वीज प्रकल्प आहेत. चैतन्य हे तयार होत नाही. चैतन्य हे स्वयंभू आहे. स्वयंभू असल्यामुळे चैतन्य उत्पन्न होत नाही, वीज मात्र उत्पन्न करावी लागते. म्हणजे हा दृष्टांत सुद्धा कुठेतरी आपल्याला पूर्णत्वाला नेऊ शकत नाही. फक्त आपल्याला त्याविषयीची माहिती मिळण्याकरता मात्र या दृष्टांताचा उपयोग करता येऊ शकतो. अशा पद्धतीने या ब्रह्म्याविषयीची माहिती आपल्याला मिळू शकते. पण मग त्यानुसारच पुढे ब्रह्म्याचा विचार ज्या पद्धतीने आपण करतो त्यानुसारच मायेचा सुद्धा विचार सांगितलेला आहे. माया ही ब्रह्म्याची शक्ती आहे. ब्रह्म्याच्या शक्तीलाच माया असं म्हणावं. ब्रह्म्याची शक्ती त्यालाच प्रकृती असं सुद्धा नाव आहे. ब्रह्म्याच्या शक्तीला, मायेला प्रकृती असं नाव आहे. आता प्रकृती हा जो शब्द आहे, या प्रकृती या शब्दाला इंग्रजीमध्ये क्रिएशन असा एक शब्द प्रयोग आहे. इंग्रजीमध्ये प्रकृती या शब्दाला क्रिएशन असा एक शब्द प्रयोग आहे. पण आता संस्कृत मध्ये असलेला जो प्रकृती शब्द आहे, या प्रकृती शब्दाची आणि या क्रिएशन या शब्दाची सुद्धा तुलना होऊ शकत नाही. प्रकृती हा शब्द तयार कसा झाला तर प्र अधिक कृती. कृती हे क्रियापद आहे. कृती या क्रियापदाला जेव्हा प्रचा उपसर्ग जोडला जातो तेव्हा प्र अधिक कृती, प्रकृती असा शब्द तयार होतो. प्र म्हणजे काय तर प्र म्हणजे पूर्वी आणि कृती म्हणजे काय तर उत्पत्ती. पण मग क्रिएशन या शब्दामध्ये आपल्याला हा शब्द पूर्ण अर्थ त्याच्यापासून होऊ शकत नाही. मग क्रिएशन या शब्दाला आपल्याला पुढे आधी काय जोडावं लागेल तर प्री क्रिएशन. अशा पद्धतीचा जेव्हा आपण शब्द तिथे जोडू तेव्हा प्रकृती हा शब्द पूर्ण होतो. या मायेची सुद्धा काय लक्षणं आहेत तर मायेची सुद्धा लक्षणं सत्व, रज, तम हे जे 3 गुण आहेत, या 3 गुणांची साम्य अवस्था, या 3 गुणांची साम्य अवस्था हे त्या प्रकृतीचं म्हणजेच मायेचं लक्षण आहे. आणि ही जी माया आहे
ही माया ब्रह्म्यापासून परमात्म्यापासून भिन्न नाहीये. परमात्म्यापासून ही माया अभिन्न आहे, भिन्न नाहीये. म्हणजेच एखादा पैलवान जर का असेल तर या पैलवानाला शक्ती असल्याशिवाय आपण त्याला पैलवान म्हणणारच नाही. त्यानुसारच आपण जिथे ब्रह्म अधिक माया असं जेव्हा समीकरण करतो तेव्हा त्या ब्रह्म्याचंच नाव काय होतं तर ईश्वर. त्यालाच ईश्वर म्हणायचं. आतापर्यंत ज्या ब्रह्म्याचं आपण चिंतन केलं, आतापर्यंत ज्या ब्रह्म्याचा आपण विचार या ठिकाणी केला, हे ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्म होतं. आतापर्यंतच्या चिंतन केलेल्या ब्रह्म्यामध्ये मायेचा उपयोग, मायेचा आपण या ठिकाणी स्वीकार केलेला नव्हता. पण आता जो आपण मायेचा विचार करतो आहोत तर ब्रह्म अधिक माया असं जर का समीकरण आपण जोडलं तर मग त्या ब्रह्म्याचंच नाव ईश्वर असं होतं. जसं एखादा पुरुष हा नुसता एखादा पुरुष असेल तर त्याला आपण नुसतं पुरुष असं म्हणतो. एखादी स्त्री असेल तर त्या स्त्रीला नुसतं स्त्री म्हणून आपण संबोधतो. पण पुरुषाचं आणि त्या स्त्रीचं जेव्हा लग्न होतं, विवाह होतो, तेव्हा त्यांनाच आपण पुढे काय म्हणतो तर दंपती. याच पद्धतीने ब्रह्म अधिक माया हे जर का समीकरण आपण मांडलं तर ब्रह्म अधिक माया म्हणजेच ईश्वर. अशा पद्धतीने ईश्वराचा या ठिकाणी स्वीकार शास्त्राने केलेला आहे. तर मग आता ईश्वर जो आहे हा ईश्वर सृष्टी करता आहे, सृष्टी उत्पन्न करता आहे. म्हणजे या संपूर्ण चराचर सृष्टीला निमित्त कारण आणि उपादान कारण हे दोन्हीही हा ईश्वरच आहे. ही सृष्टी जी उत्पन्न झालेली आपल्याला बघायला मिळते, या सृष्टीला उत्पन्न निमित्त कारण आणि उपादान कारण हे दोन्हीही ब्रह्मच आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण हा एक छान विचार वेदांतामध्ये बघायला मिळतो. आपण एखादा घट जेव्हा बनवतो तेव्हा त्या घटासाठी वापरलेली जी माती असते त्या मातीला उपादान कारण असं म्हणायचं. आणि त्या मातीपासून तयार झालेला जो घट आहे, मातीपासून तयार झालेला जो घट आहे, पण तो तयार करणारा जो माणूस आहे त्या माणसाला निमित्त कारण असं म्हणायचं. माती हे उपादान कारण आहे आणि तो बनवणारा जो माणूस आहे तो मात्र निमित्त कारण आहे. त्याच पद्धतीने एखादा सोन्याचा जर का विचार आपण केला तर सोनं हे उपादान कारण आहे आणि सोन्यापासून तयार झालेला दागिना हे निमित्त कारण आहे. सोन्यापासून तयार झालेला जो दागिना असेल तो निमित्त कारण आहे, सोनं हे उपादान कारण आहे. मग आता या ठिकाणी मात्र या ईश्वराचं जे चिंतन आपण करतो आहोत, ईश्वराने सृष्टी उत्पन्न केली, तर मग ही सृष्टी उत्पन्न करणारा ईश्वर हा निमित्त कारण ही स्वतःच आहे आणि उपादान कारण सुद्धा स्वतःच आहे. याचं कारण असं की उपादान कारण जे असतं, समजा आता घट हे निमित्त कारण आहे आणि माती हे उपादान कारण आहे, तर ज्या मातीपासून घट तयार झाला अंततोगत्वा त्या घटाला त्या मातीमध्येच विलीन व्हावं लागतं. मातीपेक्षा घट भिन्न नाही. आपण घट तयार केल्यानंतर तो घट फुटला, त्या घटाचे बारीक बारीक तुकडे झाले, त्या तुकड्यांचे सुद्धा आणखीन बारीक बारीक तुकडे झाले, त्याच्यापासून त्याचा भुगा झाला, तर तो भुगा परत कुठे मिळणार आहे तर पुन्हा जाऊन तो मातीतच मिळणार आहे. म्हणजेच उपादान कारण ही माती आहे आणि घट हा निमित्त कारण आहे. पण मग निमित्त कारणाला उपादान कारणामध्येच विलीन व्हावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. नदी कितीही लांब असली, नदी कितीही लहान असली किंवा लांब असली तरी सुद्धा अंततोगत्वा त्या नदीला परत जावं कुठे लागतंय तर समुद्राकडेच जावं लागतंय. नदीची धाव समुद्राकडे असणार आहे, कारण ते तिचं मूळ स्वरूप आहे, उपादान कारण आहे. मग त्यानुसारच या सृष्टीला निमित्त कारण ही ईश्वरच आहे आणि उपादान कारण ही ईश्वरच आहे. असं कसं म्हणता येईल असा जर का प्रश्न पडला तर उपनिषदामध्ये एक छान दृष्टांत त्याच्यासाठी दिलेला आहे.
दृष्टांत देताना त्यांनी ऊर्ण नाभी कोळ्याला म्हटलं जातं संस्कृतमध्ये कोळी जो असतो आपल्या घरामध्ये कोपऱ्यामध्ये अडगळीच्या जागेमध्ये जे जाळं करतो कोळी, त्याला ऊर्ण नाभी असं संस्कृतमध्ये म्हणतात. त्या कोळ्याचं एक उत्तम उदाहरण उपनिषदामध्ये दिलेलं आहे की हा जो कोळी असतो, हा कोळी ज्याप्रमाणे जाळं तयार करतो, ते जे जाळं कोळी तयार करतो, हे जाळं म्हणजे त्या कोळ्याची लाळ असते. लाळ म्हणजे ते जाळं असतं. तर तो कोळी काय करतो, अडगळीच्या ठिकाणी घरातल्या एखाद्या कोपऱ्याच्या ठिकाणी जाळं तयार करतो आणि ते जाळं तयार झाल्यानंतर काही वेळानंतर पुन्हा ते जाळं स्वतःमध्येच विलीन करतो, उत्पन्नही स्वतःच करतो आणि परत ते जाळं स्वतःमध्येच विलीन करतो. या पद्धतीचं काम ईश्वराकडून केलं जातं. ईश्वराकडून सुद्धा सृष्टी ईश्वराकडूनच उत्पन्न केली जाते आणि सृष्टीचा संहार हा सुद्धा पुन्हा एकदा ईश्वरामध्येच होत असतो. म्हणजे या पद्धतीने ईश्वराचं एक विशेषत्व आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी अशी सुद्धा एक तुलना शास्त्रामध्ये केलेली आहे. आपण जे शुद्ध ब्रह्माचा विचार आता या ठिकाणी करत होतो, तर या शुद्ध ब्रह्माला व्यष्टिगत मानलेलं आहे आणि आता ज्या ईश्वराचा विचार आपण या ठिकाणी करतो आहोत, या ईश्वराला समष्टिगत मानलेलं आहे. एक योग वासिष्ठ्यामध्ये एक छान उदाहरण या दोन्हीची संगती लावताना केलेलं आहे. व्यष्टी म्हणजे काय, समष्टी म्हणजे काय, या दोघांचं तादात्म्य कशा पद्धतीने आहे, या दोघांचा संबंध कशा पद्धतीने आहे. तर योग वासिष्ठामध्ये एक छान उदाहरण त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं आहे की ज्या पद्धतीने फुलाचा आणि फुलाच्या सुगंधाचा संबंध, ज्या पद्धतीने फुलाचा आणि फुलाच्या परागाचा सुगंधाचा संबंध, तो संबंध व्यक्तीचा आणि समष्टीचा, ज्या पद्धतीने समुद्राचा आणि समुद्राच्या लाटांचा संबंध, तो संबंध व्यष्टीचा आणि समष्टीचा. म्हणजे अशा पद्धतीने जो संबंध किरणांचा दिव्याशी असतो, तोच संबंध व्यष्टीचा समष्टीशी आहे. म्हणजे हे दोनही व्यष्टी आणि समष्टी हे भिन्न नाहीये. त्या एकाच शुद्ध ब्रह्मापासून तयार झालेला हा एक विशेष भाग आपल्याला बघायला मिळतो. पण मग त्याचं आपल्याला एक उत्तम उदाहरण या योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे. आता ही जी माया आहे, या मायेची मुख्य रचना काय आहे की सत्व, रज आणि तम या तीन गुणांची साम्य अवस्था. या तीन गुणांची साम्य अवस्था हे मायेचं लक्षण आहे. पण मग आता ही मायेची असलेली साम्य अवस्था ही काही ठिकाणी उत्पत्ती, स्थिती आणि लय या वेळेला मात्र सत्व, रज, तम हे जे गुण आहेत हे कमी जास्त होतात. आता आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवता आहेत. सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. ज्या वेळेला ईश्वराचा सत्व गुण जास्त प्रभावशील होतो, प्रभाव सत्वगुणाचा जेव्हा ईश्वराचा वाढतो, तेव्हा सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती, ब्रह्मदेवाचा विचार होतो. तो जो ईश्वर आहे तोच ईश्वर ब्रह्मा म्हणून आपण संबोधतो. ज्या वेळेला रजोगुणाचा प्रभाव वाढतो, त्यावेळेला त्याच ईश्वराला आपण विष्णू म्हणून ओळखतो. हा विष्णू पालनकर्ता म्हणून आपण ओळखतो. आणि ज्या ईश्वराचा तमोगुण प्रभाव होतो, तमोगुणाचा प्रभाव जेव्हा वाढतो, तेव्हा त्याच ईश्वराला महेश म्हणजेच लयकर्ता, महेश अशा पद्धतीने आपण या तीनही देवतेंना संबोधतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय. उत्पत्तीला कारण ब्रह्मा, स्थितीला कारण विष्णू आणि संहाराला कारण महेश, या पद्धतीची संकल्पना शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. आता ब्रह्मा आणि महेश या ज्या दोन देवता आहेत,
या दोनही देवतेंचा गुण काय आहे तर ब्रह्मा हा उत्पन्न करणारा, उत्पत्तीसाठी कारण असणारी देवता म्हणजे ब्रह्मा, आणि लयाला कारण असणारी देवता म्हणजे महेश. असा आपल्याला गुण या दोन देवतांचा बघायला मिळाला. पण विष्णूला मात्र रजोगुणाची देवता म्हणजे स्थितीला कारण, या समग्र सृष्टीला पालन करता म्हणून आपण संबोधलेलं आहे. म्हणूनच जेव्हा जेव्हा ही आपल्याला समस्त सृष्टीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण बघायला मिळेल, धर्मामध्ये कुठल्याही विषयामध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण बघायला मिळेल, त्यावेळेला दशावतारांचा स्वीकार आहे. अवतार, दशावतार हे ब्रह्म्याचे नाही, दशावतार महेशाचे, शंकराचे सुद्धा नाही, विष्णूचेच का? तर कारण त्याचं हे आहे, कारण विष्णू ही जी देवता आहे ही पालन करता, सृष्टीचं पालन करता म्हणून विष्णूचं फल सांगितलेलं आहे. म्हणूनच दशावतारांचा सुद्धा स्वीकार विष्णूच्याच माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. ही जी साम्य अवस्था मायेची आहे, सत्व रज तम, ही साम्य अवस्था जेव्हा कमी जास्त होते तर ही मायेची गुणांची कमी जास्त झालेली अवस्था, त्या कमी झालेल्या अवस्थेमुळेच आपल्याला ब्रह्मा विष्णू महेश अशा पद्धतीच्या तीन देवतेंविषयीची माहिती मिळू शकते. हीच अवस्था चराचर सृष्टीमध्ये सुद्धा आहे. कोणीही संपूर्ण सत्वगुणी नाही, कोणीही संपूर्ण रजोगुणी नाही, कोणीही संपूर्ण तमोगुणी सुद्धा नाही. ही भिन्न भिन्न अवस्था ही प्रत्येकामध्ये आहे. जिथे जिथे गुणांचा विचार होतो, जिथे जिथे जीवसृष्टीचा विचार होतो, त्या त्या ठिकाणी या तीन गुणांचा, सत्व रज तम, या तीनही गुणांचा स्वीकार हा करावाच लागतो. या असं काही वाटून दिलेलं नाही की 4 महिने तुमच्या सत्व गुणाचे, 4 महिने रजोगुणाचे, 4 महिने तमोगुणाचे, असं वाटून दिलेलं नाही. आपल्याला प्रयत्नाने, उपासनेने आपल्याला या गुणांना सत्व गुणामध्ये आपल्याला त्याचा कल ठेवता येऊ शकतो उपासनेच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे देवाच्या अर्चनेतून, आपण ध्यान धारणेच्या माध्यमातून सत्वगुण हा वाढवू शकतो, रजोगुण वाढवू शकतो. पण ही सत्व रज तम ही गुणांची जी अवस्था आहे ही मात्र आपल्याला टाळता येऊ शकत नाही. ही चराचर सृष्टीमध्ये ही व्यापलेलीच आहे. या पद्धतीचा विचार मायेच्या बाबतीमध्ये सुद्धा केलेला बघायला मिळतो. आपण शिवमहिम्न जे स्तोत्र बघतो, शिवमहिम्न स्तोत्राचं जे पठण आपण करतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला या ब्रह्मा विष्णू आणि महेश सत्व रज तम या तीन गुणांविषयीची माहिती आपल्याला मिळते. बहल रजसे विश्वोत्पत्तौ भवाय नमो नमः. विश्वाला उत्पन्न करणारा भव. आता हे महिम्न असल्यामुळे तिथे ब्रह्म हा शब्द जरी त्यांना वापरायचा असला तरी स्तोत्र मात्र शंकराचा असल्यामुळे शंकराचीच नावं त्या ब्रह्म्याला सुद्धा त्यांनी दिलेली आहेत. आपण त्याचा विशेषण म्हणून स्वीकार करायचा. पण त्यांना सांगायचं मात्र हे आहे, प्रबल तमसे तत्संहारे हराय नमो नमः. संहार करणारा महेश हराय नमो नमः. जनसुखकृते सत्वोद्रिक्तौ मृडाय नमो नमः. या पद्धतीचा विचार आपण महिम्नामध्ये सुद्धा बघतो. म्हणजेच मायेच्या माध्यमातून मायेमध्ये असलेली ही जी सत्व रज तम या तीन गुणांची जी साम्य अवस्था आहे, हीच साम्य अवस्था आपल्याला प्रत्येक चराचर सृष्टीमध्ये, प्रत्येक जीवामध्ये सुद्धा बघायला मिळते. कारण सृष्टी उत्पन्न जी झालेली आहे ही ईश्वराच्याच कृपेमुळे झालेली असल्यामुळे, आणि ईश्वर आपण मायेच्या स्वीकारामुळे आपण त्याच ब्रह्म्याला ईश्वर असं म्हटलं, तर मग ही सृष्टी त्या ईश्वरापासून उत्पन्न झालेली असल्यामुळे आपल्याला चराचर सृष्टीमध्ये, जीवसृष्टीमध्ये सुद्धा या तीन गुणांचा आपल्याला एक स्वीकार हा करावाच लागतो. अशा पद्धतीने
या सगळ्या वेदांत विचाराचा एक चिंतन या ठिकाणी आपण करू शकतो. पण आता हा जो ब्रह्म माया हा जो विषय आहे, हा विषय असा थोडक्यात सांगण्यासारखा नाहीच आहे. याच्यावरती कितीही वेळ आपण बसलो आणि चर्चा केली तरी सुद्धा हा विषय न संपणारा आहे. हा विषय संपूच शकत नाही. त्याच्यामुळे आपण याचं चिंतन या ठिकाणी करत असताना थोडक्यामध्ये जे काही ठळक मुद्दे या शास्त्रामध्ये आहेत त्याचंच फक्त चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण वेदांत शास्त्राचा विचार, वेदांत शास्त्राचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी आता या व्याख्यानमालेला, या प्रवचनाला मी आता विराम देणार आहे. आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बसून जे वेदांतात चिंतन श्रवण केलं, जे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला, तर या सगळ्याचा काहीतरी एक सकारात्मक परिणाम आपल्या सगळ्यांनाच प्रभू परशुरामाच्या कृपा प्रसादाने मिळो अशा पद्धतीची प्रार्थना या ठिकाणी मी करून आजच्या या माझ्या चिंतनाला मी आता विराम देतो आहे. हे जे काही वाक पुष्प मी प्रभू परशुरामांच्या चरणी अर्पण या ठिकाणी केलेलं आहे, त्या पुष्पाचा, त्या वाक पुष्पाचा सुगंध कितपत होता याची मला जाणीव नाही. पण माझ्या पद्धतीने जे काही चिंतन मला आपल्या समोर ठेवता आलं, मी केलेला जो काही अभ्यास आहे, मी केलेलं जे काही चिंतन आहे, ते माझ्या पद्धतीने माझ्या वाणीमधून जे काही मला सांगता आलं ते मी सांगण्याचा प्रयत्न फक्त या ठिकाणी केलेला आहे. या संबंधामध्ये आमचे गुरुजी वेदमूर्ती अभिजित शास्त्री थोसर गुरुजी ते आता या ठिकाणी नाहीत. ते दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच अमेरिकेमध्ये असतात. तर गेल्या साधारणपणे 2 ते 3 वर्षांपासून आमचा या संबंधामधला जो काही अभ्यास होता तो जरा खंडित झालेला होता. या विषयाचं चिंतन साधारणपणे गेली 2 ते 3 वर्ष होऊ शकलेलं नाही. पण तरी सुद्धा जो काही यापूर्वी केलेला अभ्यास असेल, यापूर्वी केलेलं जे काही चिंतन असेल ते सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी आपल्याला केलेला आहे. पण मी सांगितल्याप्रमाणेच ब्रह्म्याचं मायेचं स्वरूप आहे, वेदांताचे विचार मी सांगितल्याप्रमाणेच आहे, असा कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश माझ्यामध्ये नाही. मी फक्त माझं चिंतन, माझा असलेला अभ्यास आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुरुवातीला आता सांगितल्यानुसारच जे काही चिंतन या ठिकाणी आपण केलेलं आहे, आपण जे काही श्रवण या ठिकाणी या वेदांताचा केलेला आहे, तर या समग्र चिंतनाच्या माध्यमातून आपल्याला प्रभू कालकाम परशुराम उत्तमोत्तम फलप्राप्ती करून देवो. आपल्याला सुद्धा उत्तमोत्तम आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी एक चांगली गती मिळो अशा प्रकारची एक प्रार्थना करून या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. परशुराम भगवान की जय. धन्यवाद कौस्तुभ शास्त्री. आपण दिलेलं विवेचन खूप अनुमान होतं. एक मोची होता आणि तो आलिशान हवेलीच्या एका कोपऱ्यामध्ये आपल्या नित्य कर्मरत असायचा आणि कर्म करता करता सुंदर असं गोड